राज्यातील 288 नगर परिषदेच्या निवडणुका संपल्या आहेत. त्याचे निकाल सुद्धा लागले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील नगरपालिकेची निवडणूक ही संपलेली आहे. त्यामध्ये राज्यातील सर्वात कमी वयाचा म्हणजे 21 वर्षीय तरुण आज नगराध्यक्षपदाचे विराजमान झालेला आहे आणि त्यामुळे ते आपल्या सोबत आहेत. आपण त्यांना विचारून नेमके की आपण आता त्यांचं काय विजन राहणार आहे. सिंदखेडराजा मतदार शहराचं जे आता नगराध्यक्षपद तुमच्याकडे आलेलं आहे. तुम्ही राज्यातील सर्वात कमी वयाचे नगराध्यक्ष म्हणून आता समोर आलात. काय तुमचे विजन राहणार आहे आता सिंदखेडराजा शहरासाठी? माझं विजन असं आहे की यापूर्वी जे जुने लोक होते त्यांनी केलेला विकास म्हणजेच विकास आणि या गावाचा काही संबंध नाही. आजपर्यंत विकास आणि या गावाचा काही संबंध आलेला नाही. त्याच्यामध्येच आपण या गावासाठी विकास करण्यासाठी इथलचे रस्ते, नाल्या, स्वच्छता, वीज पुरवठा, पाणी पुरवठा हे कसं करणं याच्यावर जास्त भर देणार आहे, हे माझं विजन आहे. आता हे ऐतिहासिक गाव आहे सिंदखेडराजा. राज्यामधले बरेच लोक इथे येतात. 12 जानेवारी हे मोठा उत्सव साजरा केला जातो. देशभरातून जिजाऊ भक्त येत असतात. राजकीय नेते सुद्धा येतात. अजूनही ते सिंदखेडराजाचा विकास आराखडा म्हणून घोषित झालेला पण अद्यापर्यंत तो पूर्ण झाला नाही. त्यासाठी आपले काय प्रयत्न राहतील? आता तुम्ही नुकतंच म्हणले की बाबा इथं 12 जानेवारी ऐतिहासिक गाव आहे, इथं 12 जानेवारी म्हणून एक मोठा उत्सव साजरा केला जातो. त्या 12 जानेवारी उत्सवामध्ये पूर्ण देशभरातून लोक येतात, पूर्ण राज्यातून लोक येतात. पण त्या पर्यटकांची इथं काही कुठल्याही प्रकारची सोय होत नाही आणि कुठल्याही प्रकारे त्यांचं म्हणजे त्यांना राहण्याची सोय नाही, कसलीही सोय नाही. त्याच्यामध्ये आपण जास्त म्हणत नाही राहण्याची सोय किंवा त्यांना वाहतुकी सोय, कुठे त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेणार. प्लस त्या पर्यटकाकडून सिंदखेडराजाला काय मिळकत मिळेल त्याच्यावर आपण भर देणार. पण सिंदखेडराजा हे जिजाऊ माहेर घर आहे. त्यांचा जिजाऊंचा राजवाडा आहे. तो आजही भकास आणि भंकर झालेला आहे. त्यासाठी आपले काय प्रयत्न राहणार आहेत ते सुधारण्यासाठी? तेथील ऐतिहासिक जे समजा सुशोभीकरण असेल त्याच्यावर आपण भर देऊ, जे असतील त्याच्यावर. आणखी काय राहणार त्यामध्ये? शेगाव विकास आराखडा सारखं हे सिंदखेडराजा विकास आराखडा कोट्यवधी रुपये येतात, दरवेळेस येतात, मंजूर झाला असं सांगण्यात येते. पण अद्यापर्यंत कुठलाही जिजाऊ विकास आराखडा म्हणजे जो सिंदखेडराजा विकास आराखडा अद्यापर्यंत पूर्ण झाला नाही. शासनाचं दुर्लक्ष होत आहे यामध्ये. यासाठी आपले काय प्रयत्न राहतील? याच्यावर पूर्ण आपल्या माननीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या याच्या खाली राहून शासनाकडे पूर्ण पाठपुरावा करून याच्यावर काय करण्यात येईल आपल्याला याच्यावर भर देणार आणि गावात जिजाऊंच्या राजवाड्यासाठी व बाकीच्या ऐतिहासिक स्थळासाठी काय विकास आराखड्यासाठी काय केले याच्यावर आपण लक्ष ठेवणार. सिंदखेडराजा हे गाव जे आहे विकासापासून कसं दूर असल्याचं समजल्या जाते, बोलल्या जाते. इथला कुठलाही विकास झाला नाही अद्यापर्यंत. नागरिकांना कुठल्या सुखसुविधा मिळाल्या नाही, मूलभूत सुविधा सुद्धा मिळत नाहीये. त्यासाठी काय प्रयत्न राहणार आहे? मूलभूत सुविधा म्हणजे इथं 15-20 दिवस झाले, 25 दिवसानंतर पाणी येतं. ते पाणी आपण एक दिवस आड किंवा रोज अर्धा तास कसं मिळेल याच्यावर आपण भर देणार. दुसरं रस्ते इथं कुठल्याही प्रकारचे रस्ते राहिलेले नाही, पूर्ण खड्डे झालेले. ते रस्ते कसे तयार करणार आहेत त्याच्यावर आपण भर देणार. नंतर स्वच्छतेवर भर देणार, वीज पुरवठ्यावर भर देणार. आणखी तुम्ही उच्च शिक्षित आहात, MSc वगैरे झालेला आहात पुन्हा, आणि तुमचं वय फक्त 21 वर्ष आहे. शरदचंद्र पवार हे 80 पार झालेले आहेत. त्यांचं काही बोलणं झालं का? तुम्हाला काय अभिनंदनाचं काही त्यांचा मेसेज किंवा तुमचा फोन आला का? हो, त्यांचा मेसेज आणि आलेला होता, पण आज वेळेअभावी सगळे विजय मुरुनीकडे असल्यामुळे त्यांच्याशी काही बोलणं झालं नाही. पण आता उद्या त्यांची चर्चा करू. त्यांची भेट घेणार आहात का आपण? सुप्रिया सुळे किंवा शरदचंद्र पवार यांची भेट घेणार आहात का? हो घेणार. काय त्यांच्याशी चर्चा करणार नेमकं? आता कोणत्या सिंदखेडराजा विषय काय त्यांच्याशी बोलणार आहात? तेच गावाचा विकास कसं करण्यात येईल व त्यांचा अनुभव काय, आता नवीन असल्यामुळे त्यांच्याकडून काय घेण्यात येईल त्याच्यावर बघू. तर हे आपल्या सोबत सिंदखेडराजा जे शहर आहे, ऐतिहासिक शहर आहे, जिजाऊचं जन्म गाव, या गावाचा विकास अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा झाला नाही. कोसो दूर असलेल्या विकासापासून हे गाव, हे सिंदखेडराजा, फक्त महाराष्ट्रामध्ये नाव घेतलं जाते जिजाऊ जन्मस्थान. अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा विकास आराखडा या गावचा झालेला नसल्याने हे गाव भकत झालेलं आहे. त्यामुळे आता मी उच्च शिक्षित असताना या गावाचा विकास पूर्णत्वाकडे नेईल आणि विकास आराखडा जो सिंदखेडराजाचा तो पूर्णत्वास करण्याचा प्रयत्न माझा राहील, असा त्यांनी नवीन नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौरभ तायडे यांनी ग्वाही दिलेली आहे. कॅमेरामॅन सुनील मोरे, संजय जाधव, साम TV, सिंदखेडराजा, बुलढाणा.